मस्त छान मिक्स झालेला आहे। चला आता लावून घेते आणि तुम्हाला त्याचं ग्लो दाखवते। जर आपल्याला कुठे कार्यक्रमाला जायचं असेल आणि क्लीनअप करायला किंवा फेशियल करायला कोणाला जास्त आवडतं, कोणी करतं आणि जर वेळ नसेल तर घरच्या घरी तुम्ही करून घेऊ शकता। आणि ज्यांना कोणाला माझ्यासारखं फेशियल किंवा क्लीनअप करायला अजिबात आवडत नाही, म्हणजे पार्लरमध्ये जायलाच आवडत नाही ना, तर तुम्ही माझ्यासारखं घरगुती उपायाने स्किन मस्त अशी ग्लो करू शकता। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत। मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। बरेच दिवस आम्ही गावी गेलो होतो, त्याच्यामुळे माझी स्किन इतकी खराब झाली। गावी म्हणजे नुसतं गावीच नव्हतो गेलो, शेतात पण कामाला जात होतो। आणि इथे बघा जिन्याखाली तुम्हाला गहू दिसत असेल, गहूच काढायला आम्ही शेतामध्ये गेलो होतो। आणि सलग 3 दिवस आम्ही शेतात गेलो ना, आणि स्कार्फ तोंडाला बांधलेला होता तरीसुद्धा खूप माझा काळपट चेहरा पडलेला आहे। आणि वांगचे डाग बघा अजून थोडे जास्त डार्क झालेले आहेत। मी वांगच्या डागांवर एक व्हिडिओ बनवलेला होता, ते मी कंटिन्यू वापरते बरं का। आणि म्हणूनच असे चट्टे चट्टे दिसत आहे, म्हणजे ते जात आहे। ते घरगुती उपाय करते ना, मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं काय काय वापरते, त्याच्यामुळेच हे जातं आहे। हे खूप माझे जुने डाग होते। मागे कसं घराचं काम चालू होतं, मुलांची शाळा, तेव्हा आहे ना अजिबात मला वेळ मिळत नव्हता। हे स्किन केअर करायची मी, पण एवढी खूप धावपळ व्हायची ना, त्याच्यामुळे मग इथे आता सामान वगैरे टाकलं, त्याच्यानंतर मग मी माझ्याकडे जरा लक्ष द्यायला लागले आणि माझेच होम रेमेडी करत मी हे डाग घालवायचा प्रयत्न करते। मी असंही कुठल्याही पार्लरमध्ये जात नाही, फक्त थ्रेडिंग वगैरे करायला जाते, नाहीतर कुठलं क्लीनअप किंवा फेशियल वगैरे करत नाही। तर घरगुतीच उपाय कर, त्याच्यामुळे फरक पडतो, फक्त आपण कंटिन्यू वापरायला पाहिजे, एवढंच आहे, बाकी काही नाही। थोडासा लेट रिझल्ट मिळतो त्याचा, पण छान म्हणजे दुसरा साईड इफेक्ट होत नाही, थोडंसं लेट आपल्याला रिझल्ट मिळतो पण होतो। केमिकलचे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा हे तर बेस्ट आहे। तर तुम्ही बघू शकता असे चट्टे चट्टे पडलेले आहेत बघा इकडच्या साईडला, पण मग ते जात आहे म्हणून तसे चट्टे पडलेले आहेत। पण आता काय झालं होतं, होळीच्या सुट्टीमध्ये आम्ही गावी गेलो आणि सुट्टीसाठी गेलो नव्हतो खास, आमचं गहू काढण्याचं काम चालू होतं ना, म्हणजे गहू काढायला आलेला होता आणि गहू काढायलाच आम्ही खरं गेलो होतो। कापणी पूर्ण झालेली होती, फक्त ते मशीनमधून काढून घरी आणायचं होतं। तर इथे तुम्हाला गहू दिसेल बघा, इथे सगळा गहू आम्ही घेऊन आलो आणि 3 दिवस सलग आम्ही शेतात गेलो। चेहरा मी कवर केलेला होता, पण खूप कडक ऊन असल्यामुळे माझा चेहरा पूर्ण असा काळवट पडलेला आहे। तर आता मी घरच्या घरीच क्लीनअप करणार आहे, फेशियल म्हणू शकता, क्लीनअप म्हणू शकता, कुठेही पार्लरमध्ये पैसे घालवायची गरज नाही आपल्याला। तर चला मी त्याच्यासाठी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते आणि एकदम सोपं आहे बरं का। जर तुम्हाला वाटत असेल आज माझा चेहरा खूप असा टॅन झालेला आहे, काळवट दिसतो, थकल्यासारखा दिसतो, तर लगेच ते बनवून लावून घ्यायचं, एकदम चेहऱ्यावर ग्लो येतो। तर चला तुम्हाला मी दाखवते कुठलं कुठलं साहित्य घेणार आहे। जास्त काही पैसे लागणार नाही आहेत आपल्याला आणि काही जास्त वस्तू लागणार नाही आहेत, फक्त 3 वस्तू आपल्याला लागणार आहेत आणि ते कसं तयार करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। ही मी कढई घेतलेली आहे, तडका पॅन आहे हा नॉनस्टिकचा। तुमच्याकडे असा पॅन नसेल तर तुम्ही लोखंडी तव्यावर सुद्धा करू शकता। तर हे मी छोटी कढई आहे ना तेच घेतलेलं आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हळद। तर तुम्हाला जितकं पाहिजे चेहऱ्याला लावण्यासाठी तितकं तुम्ही घेऊ शकता। तर बघा एवढं घेतलेलं आहे मी। ही हळद आपल्याला भाजायची आहे पूर्ण, म्हणजे जाळवायची आहे, तिला काळं करायचं आहे। आणि आता मी ठेवते तिला गॅसवर। आणि दुसरी वस्तू लागणार आहे आपल्याला, पहिली वस्तू आहे हळद आणि दुसरी वस्तू म्हणजे मध। तर आता इथे मी गॅसवर ठेवून घेते हळद आणि पूर्ण भाजून घेते तिला। गॅस एकदम कमी ठेवायचा, अजिबात वाढवायचा नाही आणि सारखं चम्मचने चाळत राहायचं। हळद एकदम सारखी भाजली जायला पाहिजे। तर थोडा वेळ लागतो, जास्त नाही, 5 ते 10 मिनटं लागतात फक्त, कारण कढई एकदम अशी बर्नरला लागलेली आहे ना, वरती नाही आहे, म्हणून एवढा काही वेळ लागत नाही। तवा घेतला तर तो जास्त वरती राहील आणि थोडा वेळ लागू शकतो। पण हे नॉनस्टिकचं किंवा लोखंडी भांडं घ्यायचं, ॲल्युमिनियमचं घ्यायचं नाही।
तर आता मस्त अशी चाळून घेते. जोपर्यंत पूर्ण हळद काळी होत नाही तोपर्यंत चाळत राहायचं, सारखं चाळत राहायचं. कॉफीचा कलर कसा असतो ना तशा प्रकारे आपल्याला करायचा आहे. आता मस्त सुगंध येतोय तिचा आणि सारखं चाळत राहायचं. धूरसुद्धा निघतोय बरं का, आणि कलरसुद्धा बदललेला आहे. अजिबात थांबवायचं नाही, सारखं चाळत राहायचं, नाहीतर लगेच जळते हळद. आता बराच कलर असा बदललेला आहे हळदचा. तुम्ही पाहू शकता इतकी मस्त अशी भाजली गेलेली आहे हळद. तर आता गॅस बंद करायचा आणि कढई गरम आहे ना तोपर्यंत चाळत राहायचं. तर आता मी चाळून घेते पूर्ण. आता मस्त भाजली गेलेली आहे. धूर पण सुटलेला आहे तिचा, मस्त असा वास येतो. पटापट चाळायचं, लगेच खाली करपते आणि व्यवस्थित असं मोकळी मोकळी होत नाही. नाहीतर करपली ना तर असं जास्तच चिटकून जाते ती हळद. त्याच्यामुळे असं चाळत राहायचं. मस्त अशी भाजली गेली, कढईसुद्धा गार झालेली आहे. आता मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते ही हळद आणि मग दुसऱ्या वस्तू आपण त्याच्यामध्ये मिक्स करू. आता एक वाटी घेतलेली आहे ही हळद. ही हळद त्याच्यामध्ये काढून घेते मी. आता याच्यामध्ये मध टाकून घेऊ. अर्धा चम्मच मध टाकलेला आहे मी. आता ते मस्त मिक्स करून घेऊ हळदमध्ये. तुम्हाला मानेवर किंवा हाताचे कोपरे असतात ना तो भाग काळवटलेला असतो पूर्ण, तर आपण गळ्यामध्ये काही दागिने घालतो, आपलं कोणाला काही सूट होतं कोणाला काही नाही, आणि ते मेटलचे असतात ना त्याच्यामुळे काळे असे डाग पडतात, त्याच्यावर सुद्धा आपण लावू शकतो. तर आता बघा मस्त असं मध आधी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकते दूध. दूध कसंही तुम्ही घेऊ शकता, कच्चं असो किंवा गरम केलेलं, फक्त गार पाहिजे दूध. खूप कडक गरम नको पाहिजे. हळद आपण आधीच भाजून घेतलेली आहे ना त्याच्यामुळे. फ्रीजमधून काढलेलं दूध लगेच टाकते याच्यामध्ये. थोडंसंच लागतं आपल्याला, जास्त नाही, खूप पातळ नाही करायचं. पेस्ट सारखं ठेवायचं आहे आपल्याला, वाटलं तर मग वरून टाकून घ्यायचं. तर आता मस्त इथे मिक्स केलेलं आहे मी. आता छान मिक्स झालेला आहे. चला आता लावून घेते आणि तुम्हाला त्याचं ग्लो दाखवते. स्किन तुम्ही पाहू शकता अशी झालेली आहे बघा, असे डाग आणि पूर्ण चेहरा असा काळपट झालेला आहे. आता पूर्ण चेहऱ्याला लावून घेते आणि उरलं तर मग इथे काळपटपणा पडलेला असतो गळ्याच्या म्हणजे मागे, आपण कुठलाही दागिना घालतो ना सोन्याच्या व्यतिरिक्त, तिथे सुद्धा असे मानेला पूर्ण काळपटपणा पडलेला असतो ना, तिथेही लावलं तरी ते डाग चालले जातात. तर आता मी चेहऱ्याला पूर्ण चेहऱ्याला लावून घेते. आठवड्यातून एकदा जरी केलं ना तरी छान असा फेशियल सारखा ग्लो येतो बरं का. आपल्याला खूप महागड्या क्रीम किंवा फेशियलचे पैसे द्यायची गरज नाही. आपण घरगुतीच उपायाने व्यवस्थित आपली त्वचा किंवा स्किन ठेवू शकतो. खाण्यामध्ये कसं घरचं चांगलं असतं तसं चेहऱ्याला किंवा स्किनला नॅचरलच गोष्टी चांगल्या असतात. आणि मेन म्हणजे याचं काही साईड इफेक्ट होत नाही, एकदम नॅचरल असतं. आपल्याला खात्री असते की याचा आपल्याला काहीच वाईट परिणाम दिसून येणार नाही. ही एक मेन गोष्ट असते.
त्याच्यामुळे हे आपल्याला करायला काहीच हरकत नाही आणि खर्चही नाही मेन म्हणजे. पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं मी आता. आणि जर उरलं ना तर हे कोणे असतात काळपट झालेले असतात बरं का, त्याला सुद्धा लावलं तरी ते काळपटपणा पूर्ण निघून जातो. तर आता पूर्ण मी संपवलेलं आहे. आणि जर तुम्हाला चेहरा उजळ करायचा असेल तर मग आठवड्यातून 3 वेळा हे करायचं आणि आठवड्यातून 3 वेळा आपलं हळदीचं कोरडी हळद घ्यायची, ती भाजायची नाही, त्याच्यामध्ये मधाचं रस टाकायचं, दूध टाकायचं, ते पण मिश्रण. आणि परत त्याच्यामध्ये प्लस काय असतं, बेसन पीठ असतं घरचं, तर बेसन पीठ पण टाकायचं. आणि ते वांगचे डाग असतात ना त्याचे जातात ते ते आपण अप्लाय केलं तर. आणि हे उन्हामुळे पूर्ण चेहऱ्यावर टॅन होतो ना, ते घालवण्यासाठी आपण हे बनवून लावायचं. तर चला, काहींची स्किन आहे ना वातावरणामुळे पण अशी काळी पडते, कुठे पाणी बदल होतो, कुठे वातावरण सूट होत नाही, त्याच्यामुळे मग स्किन जरा अशी सावळी पडायला लागते. रेग्युलरचं स्किन टोन असतो ना तो राहत नाही. कंटिन्यू वापरला ना तर चेहरा आपला मस्त ग्लो करतो आणि शाईन येते चेहऱ्यावर. आता मी हे 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे आणि माझं उरलेलं काम ती मी करून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते. दीदीने फॅन आणला होता यात्रेमधून, तो इतका कामात येईल वाटलं नव्हतं. तर केस सुकवण्यात सुद्धा दीदी कामात घेते. हे फॅन खूप छोटा आहे पण हवा इतकी मस्त सोडतो, बघू शकता. आता चालू केलेला आहे. आता मला थोडा वेळ नव्हता म्हणून मग बाकीचे कामं करायचे आहेत, तर हा फॅनच्या मदतीने मी असं सुकवून घेते. आता हे पूर्ण सुकलेलं आहे, मी धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते कसा ग्लो आलेला आहे ते. तर चला, जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं ठेवायचं. तर आता थोडं जास्त असं जाडसर लावलेलं होतं ना, तर थोडंसं असं ओलं आहे आणि काही ठिकाणी मस्त सुकलं. तर अशाच प्रकारे जाडसर लावायचं म्हणजे छान रिझल्ट येतो त्याचा. तर आता थोडंसं हाताला मी पाणी लावून घेते आणि थोडंसं मसाज करणार आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करायचं. तर थोडंसं पाणी लावलं मी, हे बघा, आणि मसाज चालू द्यायचा आपला. आपल्याला हे पूर्ण काढायचं नाही, थोडा वेळ मसाज करायचा आणि त्याच्यानंतर मग धुवायचं. तर स्क्रब सारखं होतं हे हे तुम्ही पाहू शकता बघा. हा मसाज सुद्धा 10 ते 15 मिनटं करायचा. हळद आहे ना थोडीशी अशी दरदरी असते ना, त्याच्यामुळे छान मसाज होतो. जर आपल्याला कुठे कार्यक्रमाला जायचं असेल आणि क्लीनअप करायला किंवा फेशियल करायला कोणाला जास्त आवडतं, कोणी करतं, आणि जर वेळ नसेल तर घरच्या घरी तुम्ही करून घेऊ शकता. आणि ज्यांना कोणाला माझ्यासारखं फेशियल किंवा क्लीनअप करायला अजिबात आवडत नाही, म्हणजे पार्लरमध्ये जायलाच आवडत नाही ना, तर तुम्ही माझ्यासारखं घरगुती उपायाने स्किन मस्त अशी ग्लो करू शकता. चला, आता धुवून घेते. आता बऱ्यापैकी मस्त मसाज झालेला आहे त्याचं.
मोबाईल थोडा साईडला ठेवला, पाणी उडेल मोबाईलवर त्याच्यामुळे. आणि कुठेही स्टॉप केलेला नाहीये मी मोबाईल, तुम्ही पाहू शकता. मस्त अशी स्किन झालेली आहे. त्याचा एकदम मस्त असा स्क्रब होतो आणि जे आपले ब्लॅक हेड्स असतात ना, बारीक बारीक पिंपल्सचे ते दाणे दाणे निघतात, ते सुद्धा मस्त निघून जातं त्याच्यामुळे. तर चेहरा धुवून घेतला, आता पुसून घेते मी. तुम्ही बघू शकता इतकं मस्त ग्लो आलेला आहे. आता टिकली लावून घेते, नाहीतर असं चांगलं नाही दिसत ना त्याच्यामुळे. चला आता तिकडे उजेडमध्ये तुम्हाला दाखवते चेहरा कसा ग्लो करतोय ते, काय फरक जाणवतोय ते. लाईट बंद करते. लाईट बंद केली तरी सुद्धा बघू शकता आधीचा चेहरा तुम्ही बघितलाच आणि नंतरचा. तर आता मी उजेडमध्ये आलेली आहे, किचनमध्ये. समोर दरवाजा आहे ना, मस्त उजेड येतो. तर चेहरा बघू शकता अजून थोडंफार ओलच आहे. किती मस्त ग्लो आलेला आहे बघा. आधीचा मी व्हिडिओ शूट घेतलेला आणि आताचा फरक तुम्ही बघू शकता. जर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावलं ना, तर तुमचं टॅनिंग चेहऱ्यावरचं पूर्ण निघून जातं, अजिबात राहत नाही. आणि वांगच्या डागेवर तर तुम्हाला मी आधीच व्हिडिओ बनवून दिलेला आहे, तुम्ही कंटिन्यू त्याचा वापर करा. बऱ्याच ताईंच्या त्या व्हिडिओमध्ये कमेंट होत्या, दादांच्या पण होत्या, ताईंच्या पण होत्या. एका ताईची अशी कमेंट होती की ताई माझ्या चेहऱ्यावर 10 वर्ष जुने डाग आहे, 10 वर्षापूर्वीचे जुने डाग आहेत, तर ते जातील का? तर हो, नक्कीच जातील. हे सुद्धा तुम्ही ट्राय करा आणि ते सुद्धा नेहमीच वापरात राहू द्या. कारण कसं आहे, उन्हामुळे बघा माझे सुद्धा असे थोडेसे जास्त काळे दिसायला लागले होते डाग. तर आता मी ते आधीचं व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं ते सुद्धा आता कंटिन्यू अप्लाय करणार आहे. आणि हे सुद्धा मी उन्हामध्ये गेली होती ना, त्याच्यामुळे स्किन एकदम अशी काळपट झालेली होती, त्याच्यामुळे हे वापरते मी. तर खूप छान रिझल्ट येतो. आणि मेन म्हणजे काय असतं की आपल्या स्किनला किंवा कुठलेही डॅमेज होण्याचे चान्स नसतात, काही कुठलं साईड इफेक्ट नसतो, कुठलंही आपल्याला महागाचं प्रोडक्ट घ्यायची गरज नाही, काही नाही. जितकं आपण घरातलं नॅचरल गोष्टी खातो ना, तसं चेहऱ्याला सुद्धा नॅचरल गोष्टीनेच खूप छान फरक पडतो. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या शब्दावर तुम्ही सहमत आहात का ते सुद्धा मला कमेंट करा आणि ते सुद्धा सांगा. आणि करून बघा आणि फरक जाणवला तर तेव्हा सुद्धा मला कमेंट करून सांगत जा. मलाही बरं वाटेल तुमची कमेंट वाचून की हां, मी काहीतरी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही करून बघताय आणि त्याचा तुम्हाला उपयोग होतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.